Friends, today we are going to learn a new topic, and the name of the topic is synonyms and antonym words. Friends, you are already aware about this topic, but in different terminology, which is similar words and opposite words. मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द. परंतु यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने शिकणार आहोत. आपण समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द याला इंग्लिश मध्ये अजून दुसऱ्या वर्डने देखील ओळखत असतो आणि ते वर्ड्स आहेत सिमिलर वर्ड अँड ऑपोजिट वर्ड्स. Friends, this topic is very essential to enhance your word power, reading and writing skills in English language development. मित्रांनो, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे आपली व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह वाढवण्यासाठी खूप मदत करते आणि या माध्यमातून आपल्याला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप क्षमता वाढण्यासाठी मदत होते. So let us look after it with the definition of synonyms. Synonyms are two or more words having the same or nearly the same meaning. समानार्थी शब्द हे दोन किंवा अधिक शब्द आहेत ज्यात समान किंवा जवळजवळ समान अर्थ आहे. Next is a word having the same or almost the same meaning as another is called synonyms. समानार्थी किंवा जवळजवळ समान अर्थ असलेल्या शब्दाला समानार्थी शब्द म्हणतात. So looking at this topic more precisely, the synonym might share a same meaning with an additional word, but two words are not similar. Adverbs, adjectives, nouns, preposition and verbs can have a synonym provided both words are of the same part of speech. समानार्थी शब्द अतिरिक्त शब्दासह समान अर्थ सामायिक करू शकतो, परंतु दोन शब्द समान नाहीत. क्रियाविशेषण, विशेषण, संज्ञा, पूर्वसर्ग आणि क्रियापदांना समानार्थी शब्द असू शकतो, परंतु दोन्ही शब्द भाषणाच्या एकाच भागाचे असतील. So friends, you will get an idea that similar words are with a different pronunciation, different spelling, but with same meaning. मित्रांनो, आता आपण समानार्थी शब्द बघणार आहोत जे की ज्यांची स्पेलिंग वेगळी आहे परंतु त्याचा अर्थ हा सेम आहे. त्यांचं प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे परंतु अर्थ देखील सेम आहे. तर चला बघूया. We will see few examples which are already mentioned on the screen, but it is classified under the different parts of speech. So the first is adverb and the examples are quickly, instantly, rapidly, promptly and swiftly. मित्रांनो, आता आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत, उदाहरणं बघणार आहोत जे की पार्ट ऑफ स्पीच मध्ये डिवाइड केली गेलेली आहेत आणि फर्स्ट पार्ट ऑफ स्पीच आहे ॲडवर्ब. आता मित्रांनो, ॲडवर्ब म्हणजे काय तर क्रियाविशेषण आणि त्यामध्ये फर्स्ट जो वर्ड दिलेला आहे तो आहे क्विकली. क्विकली म्हणजे काय तर त्वरित आणि नंतरचे आपण वर्ड बघणार आहोत. आपण याला मराठीमध्ये बोलत असतो त्वरित, झटपट, ताबडतोब, पटकन, वेगाने. Now the next part of speech is adjectives and the examples are beautiful, elegant, graceful, charming and cute. Friends, we can also use these examples to the sentences such as she is a beautiful lady, this baby is very cute. मित्रांनो, आता आपण पुढील ॲडजेक्टिव्ह बघणार आहोत जे आहे ॲडजेक्टिव्ह्ज आणि यामध्ये जे सिनोनिम्स देण्यात आलेले आहेत ते याप्रमाणे आहेत. याला मराठीमध्ये आपण काय बोलत असतो सुंदर, मोहक, गोंडस अँड आकर्षक आणि आपण सुंदर हे सिनोनिम्स वापरून आपण सेंटेन्स तयार करू शकतो की भाग्यश्री मॅम ही खूप सुंदर मुलगी आहे, अशा प्रकारे. Now the next is nouns and nouns are very common and familiar to all of us. Nouns are the name of anything and the examples are house, home, apartment, mansion and residence. आता आपण बघूया पुढील पार्ट ऑफ स्पीच जे आहे नाउन्स. नाउन्स म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचे नाव, कोणत्याही गोष्टीचे नाव म्हणजे नाउन्स आणि यामध्ये आपण बघणार आहोत म्हणजेच आपण त्याला बोलत असतो घर, वाडा किंवा निवासस्थान. Now the next is preposition and the examples are before, earlier, ahead,
since, previously and sooner. आता आपण बघूया प्रिपोजिशन्स आणि त्याला मराठीमध्ये काय शब्द आहे ते बघणार आहोत। यासाठी मराठीमध्ये शब्द आहे आधी, पूर्वी आणि अगोदर। Now the next parts of speech is verb. Verb we can also call as action verbs, and the examples are collect, assemble, gather and compile. आता आपण बघूया पुढील पार्ट ऑफ स्पीच जो आहे वर्ब्स। आता वर्ब्स मध्ये सिमिलर वर्ड किंवा सिनोनिम वर्ड आपण बघणार आहोत। यासाठी मराठीमध्ये आपण सिनोनिम बघत आहोत, म्हणजे गोळा करणे, एकत्र करणे आणि संकलित करणे। Now friends, we will see the other examples of synonyms, which are the general examples but with advanced terminology. The first example is fair, and the synonyms are just, objective, impartial and unbiased. मित्रांनो, आता आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत जे की ॲडव्हान्स बेसवरती आहेत, म्हणजेच ॲडव्हान्स टर्मिनॉलॉजी वरती आहेत आणि यामध्ये आपण एक्झाम्पल बघूया। आपण याला मराठीमध्ये बोलत असतो वस्तुनिष्ठ, निष्पक्ष, निपक्षपाती, अशा प्रकारे आपण मराठीमध्ये त्याचे भाषांतर करत असतो। Now we will see the next example, which is beautiful, and beautiful is a very common word, but such synonyms are attractive, pretty, lovely and stunning. मित्रांनो, आता आपण पुढील शब्द बघूया, तो आहे ब्युटिफुल आणि यासाठी इंग्लिश मध्ये आणि मराठीमध्ये आपण अर्थ बघणार आहोत। ब्युटिफुल साठी समानार्थी शब्द आहे अट्रॅक्टिव्ह, प्रेटी, लवली अँड स्टनिंग आणि मराठीमध्ये याचा अर्थ होत असतो आकर्षक, सुंदर आणि जबरदस्त। Now the next example is mean. Mean means unfriendly, unpleasant, bad-tempered and difficult. आता पुढील शब्द आहे मीन। मीन म्हणजे काय, तर त्याला सिमिलर वर्ड आहे अनफ्रेंडली, अनप्लीजंट, बॅड टेम्पर्ड अँड डिफिकल्ट, म्हणजेच मराठीमध्ये याचा अर्थ होत असतो प्रतिकूल, अप्रिय, वाईट स्वभावाचा किंवा कठीण। Now the next is happy, and the synonym words are content, joyful, mirthful and upbeat. यासाठी मराठीमध्ये आपण शब्द बघूया आनंदी आणि उत्साही। Now next we will see a few more examples of strong. We can also say strong as stable, secure, solid and tough. त्यानंतर बघूया स्ट्रॉंग साठी सिनोनिम वर्ड किंवा सिमिलर वर्ड आणि मराठीमध्ये त्यासाठी शब्द आहेत मजबूत, स्थिर, सुरक्षित, घन आणि कठीण। Now the next example is honest, and the similar words are honorable, fair, sincere and trustworthy. पुढील उदाहरण आहे मित्रांनो, ते आहे ऑनेस्ट या वर्डचं। आता ऑनेस्ट साठी कोणते वर्ड आहेत आपण अभ्यासूया। तर ऑनेस्ट साठी आहे आणि मराठीमध्ये याचा अर्थ होत असतो आदरणीय, प्रामाणिक आणि विश्वासार्ह। Now the next is intelligent. For example, she is an intelligent girl, and such as examples are smart, bright, brilliant and sharp. नेक्स्ट उदाहरण बघूया मित्रांनो, इंटेलिजंट आणि मराठीमध्ये बघूया यासाठी अर्थ हुशार, तेजस्वी आणि तीक्ष्ण। We can also have these words in a sentence. For example, he is a bright student, she is very intelligent, he is very sharp. आता आपण पुढील उदाहरण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, पुढील शब्द जो आहे तो आहे अनहॅपी आणि अनहॅपी म्हणजे काय, तर सॅड, डिप्रेस्ड अँड मिझरेबल आणि मराठीमध्ये यासाठी अर्थ आहेत दुःखी, उदास किंवा दयनीय। Now friends, to enhance your word power, we will see few more examples which is highlighted on the screen, such as funny, humorous, comical. मित्रांनो, आपला शब्दसंग्रह वाढवण्यासाठी आपण अजून काही उदाहरणं बघणार आहोत आणि ती उदाहरणं इथे स्क्रीनवरती दिसत आहे। तर मित्रांनो, बघूया पुढील उदाहरणं। याला मराठीमध्ये आपण बोलत असतो विनोदी आणि मजेदार। Now the next example is weak, frail, infirm and fragile. आता मित्रांनो, पुढील आपण शब्द बघूया आणि याचा मराठीमध्ये अर्थ होत असतो कमकुवत, कमजोर, दुर्लभ,
अशक्त आणि नाजूक. Old, ancient, extinct, past, prehistoric and aged. आता यासाठी मराठीमध्ये काय अर्थ होत असतो तो आपण बघूया. जुने, प्राचीन, नामशेष, भूतकाळ, प्रागैतिहासिक आणि वृद्ध ही मराठीमधील अर्थ आहेत. Now we will see the another example such as important, substantial, vital, essential and primary. याला आपण मराठीमध्ये काय बोलत असतो तर महत्त्वाचा, आवश्यक आणि प्राथमिक. Now the next examples are soft and the similar words are silky, dull, low and weak. आणि मराठीमध्ये याला आपण काय बोलत असतो तर मऊ, रेशमी, निस्तेज, कमी आणि कमकुवत. Now the next is hold, cling, clench, grip, grasp and weight. आता पुढील उदाहरण आहे होल्ड आणि यासाठी कोणते शब्द आहेत ते आता बघूया. आणि मराठीमध्ये आपण याला बोलत असतो धरा, घट्ट पकडणे, पकडणे किंवा थांबणे. Now the next is long and the similar words are prolonged, lengthy, outstretched and extended. आता आपण पुढील शब्द बघणार आहोत. तर पुढील शब्द काय आहे लॉंग आणि लॉंग साठी आपण पुढील सिनोनिम वर्ड बघूया. तर लॉंग साठी पुढील शब्द आहेत प्रोलॉंग, लेंदी, आउटस्ट्रेच्ड अँड एक्सटेंडेड आणि याचा मराठीत अर्थ बघूया. तर लांब, लांबलचक आणि विस्तारित. Now friends, I hope you have got a clear idea about what synonyms are. Now next we will move to the another topic which is antonyms. Antonyms is a word that is a opposite in context of another word although similar in the other respect. Antonyms are most likely verbs, adjectives and adverbs with few nouns as true antonyms. मित्रांनो, आपण सिनोनिम्स म्हणजे काय, समानार्थी शब्द म्हणजे काय हे अभ्यासले आहे. आता आपण अभ्यासणार आहोत अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे काय तर अँटोनिम्स म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द. आता आपण याची व्याख्या बघणार आहोत. विरुद्धार्थी शब्द हा एक शब्द आहे जो दुसऱ्या शब्दाच्या संदर्भात विरुद्ध आहे जरी इतर बाबतीत समान आहे. विरुद्धार्थी शब्द बहुधा क्रियापदे, विशेषण, क्रियाविशेषण असतात ज्यात खरे विरुद्धार्थी म्हणून काही संज्ञा असतात. Now friends, we will see the another topic and the topic name is antonyms. Antonym means opposite words and let us look at the definition of it. An antonym is a word that is opposite in the content of another word although the similar with the same respect. Antonyms are most likely verbs, adjectives and adverbs with few nouns as true antonyms. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यासणार आहोत अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे काय तर विरुद्धार्थी शब्द जे की समानार्थी शब्दाच्या टोटली ऑपोजिट असते. आता आपण याची व्याख्या अभ्यासूया. विरुद्धार्थी शब्द हा एक शब्द आहे जो दुसऱ्या शब्दाच्या संदर्भात विरुद्ध आहे जरी इतर बाबतीत समान आहे. विरुद्धार्थी शब्द बहुधा क्रियापदे, विशेषणे आणि क्रियाविशेषणे असतात ज्यात खरे विरुद्धार्थी म्हणून काही संज्ञा असतात. Friends, whereas in synonyms we learned that those words are with same meaning but with different pronunciation and spelling. Whereas here in antonyms we will see all the words will be having different meaning, different pronunciation and different spelling. मित्रांनो, आपण समानार्थी शब्दामध्ये अभ्यासलं की समानार्थी शब्द हे एक दुसऱ्यासाठी समान अर्थ देतात परंतु इथे टोटली त्याच्या विरुद्ध आहे. अँटोनिम्स मध्ये एक शब्दासाठी दुसरा शब्द हा समान अर्थ न देता विरुद्ध अर्थ देतो जो की टोटली ऑपोजिट असतो. आणि आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत. To learn this precisely, let us understand with some examples such as it was a cold day. And what are the synonym of this cold word? It is chilled. And the opposite of entire sentence is it was a hot day. Hot day means heat. मित्रांनो, आता आपण उदाहरण बघूया. इट वॉज अ कोल्ड डे म्हणजे तो खूप थंड दिवस होता, थंडगार दिवस होता आणि त्याच्या टोटली ऑपोजिट सेंटेन्स देण्यात आलेले आहे जे की कोल्डच्या ऑपोजिट वर्ड यूज केलेले आहे.
ते आहे इट वॉज अ हॉट डे, म्हणजे तो खूप गरम दिवस होता किंवा उष्ण दिवस होता. यामध्ये मित्रांनो कोल्ड म्हणजे अति थंड आणि हॉट म्हणजे अति गरम असे दोन विरुद्धार्थी शब्द देण्यात आलेले आहेत. So let us understand the antonyms with few more definition. See, most words can have more than one antonyms. Antonyms is the relation that exists between words which are totally opposite. For example, we can also see these words on our day-to-day life on the traffic road. We can see the signals such as stop and go, and also our restrooms are labeled as him and her. मित्रांनो आता आपण पुढील डेफिनेशनच्या आधारे अँटोनिम्स म्हणजे काय बघणार आहोत. मित्रांनो बहुतेक शब्दांना एकापेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द असतात. विरुद्धार्थी शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्दामधील संबंध आणि आपले दैनंदिन जीवन जे आहे मित्रांनो ते विरुद्धार्थी शब्दांनी भरलेले आहे. आपले दररोजच्या जीवनात रोड ट्रॅफिकच्या सिग्नलच्या स्टॉप पासून तर गो पर्यंत आपण विरुद्धार्थी शब्द बघत असतो आणि त्यानंतर अशा प्रकारच्या बऱ्याचशा शब्दांची आपल्याला ओळख होत असते. Now next we will see. Now we will learn these antonyms with few of the examples which are already mentioned on the screen. We will learn this one by one, and the first is fat and thin. मित्रांनो आता आपण काही अँटोनिम्स अभ्यासणार आहोत आणि जे की आपल्याला स्क्रीनवरती दिलेले आहेत. तर चला अभ्यासूया. फॅट थिन म्हणजे जाड बारीक. Left, right. डावे उजवे. We can also use these words in the sentences. For example, Satish bhai is standing on my left hand. भाग्यश्री मॅम माझ्या राईट हँडला उभ्या आहेत. Now the next is sweet, sour. गोड आंबट. Right, wrong. योग्य चुकीचे. Difficult, easy. अवघड सोपे. Young, old. तरुण वयस्कर. Beautiful, ugly. सुंदर कुरूप. Empty, full. रिकामा भरलेला. Strong, weak. मजबूत आणि नाजूक. Alive, dead. जिवंत मेलेला. Up, down. वरती खाली. High, low. उंचावर आणि खाली. Front and back. पुढे मागे. Hot, cold. गरम थंड. Tall, short. उंच छोटा किंवा ठेंगणा. I can also quote one example such as I am short and Satish bhai is tall. आपण उदाहरण तयार करू शकतो की भाग्यश्री मॅम ह्या हाईटला छोट्या आहेत आणि मी हाईटला उंच आहे. Next example is hard, soft. कठीण किंवा टणक आणि सोपे किंवा नाजूक. Good, bad. चांगले वाईट. Day, night. दिवस रात्र. Long, short. लांब आणि छोटा. Big and small. मोठा छोटा. Wet, dry. ओला कोरडा. Heavy, light. अवघड नाजूक. Old, new. जुने आणि नवीन. Noisy and quiet. आवाज असलेला आणि शांत. Same, different. सारखा आणि वेगळा. Clean, dirty. स्वच्छ घाणेरडा. Sharp and blunt. टोकदार आणि टोक नसलेला. Next is smooth and prickly. स्मूथ प्रिकली म्हणजे नाजूक आणि मजबूत. Loose, tight. ढिला आणि घट्ट. Light, dark. उजेड अंधार. Rich, poor. श्रीमंत गरीब. Here, there. इथे तिथे. Black and white. काळा गोरा. Happy, sad. आनंदी दुःखी. Ill and healthy. इल हेल्दी आजारी आणि तंदुरुस्त. Now next is in, out. आत बाहेर. Yes, no. हो नाही. Arrogant, humble. ॲरोगंट मीन्स रिस्पेक्ट नसलेला अँड हंबल मीन्स विनम्र. Afraid, confident. घाबरलेला आणि आत्मविश्वासी. Married, single. लग्न झालेला म्हणजे विवाहित आणि सिंगल मीन्स अविवाहित. Love, hate. प्रेम तिरस्कार.
odd, even. वेगळा, सारखा. Brave, cowardly. शूर आणि भित्रा. Sugar, salt. साखर, मीठ. Male, female. पुरुष, स्त्री. Sun, moon. सूर्य, चंद्र. Pull, push. ओढणे, ढकलणे. Destroy and create. नष्ट करणे आणि तयार करणे. Open and close. उघडणे, झाकणे किंवा बंद करणे. Man, woman. पुरुष, महिला. East, west. पूर्व, पश्चिम. Sunny, cloudy. सूर्यप्रकाश असलेला आणि ढगाळ वातावरण असलेला. Compliment, insult. प्रशंसा करणे, अपमान करणे. Freeze and boil. गोठलेला असणे आणि उकळणे. Innocent, guilty. निष्पाप, दोषी. Next is timid, bold. भित्रा आणि खूप कॉन्फिडन्स असलेला. Praise, criticism. प्रशंसा, टीका. Sturdy, weak. मजबूत आणि भित्रा, कमजोर. Villain and hero. खलनायक, नायक. Now students, we have learned several examples of antonyms. Now we will see the different variation into these words, such as antonyms are pairs of words with almost opposite meaning. Some words can be changed into the antonyms merely by adding prefix such as in, dis, non, ir, un, etc. मित्रांनो, आता आपण काही एंटोनिम्स बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला प्रेफिक्स ॲड करून एंटोनिम्स वाचायची आहेत किंवा तयार करायची आहेत. आणि ती जी प्रिफिक्सेस आहेत ती आहेत इन, डिस, नॉन, इर अँड अन. So to understand this topic clearly, let us see some examples. The first example is likable and unlikable. So students, you can see here the same spelling has been repeated again, but in opposite word we have put un in the starting, which is likable, unlikable. मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत, उदाहरण बघणार आहोत. यामध्ये फर्स्ट जे उदाहरण आहे ते आहे लाइकेबल, अनलाइकेबल. आता मित्रांनो, यामध्ये लाइकेबल अँड अनलाइकेबल यामध्ये सेकंड वर्ड मध्ये जो सुरुवातीला वर्ड येत आहे तो आहे अन आणि ते आपण प्रेफिक्स म्हणून ओळखत असतो. आता लाइकेबल म्हणजे काय तर आवडता, अनलाइकेबल म्हणजे काय तर नावडता, अशा प्रकारे. Now next examples are forgivable, unforgivable. माफ करण्यायोग्य आणि माफ न करण्यायोग्य. Legal, illegal. कायदेशीर, बिनकायदेशीर. For example, we can use these words into the sentences also, such as it is illegal to drive without license. मित्रांनो, आपण वाक्य तयार करू शकतो की कार चालवणे, गाडी चालवणे हे लायसन्स शिवाय इल्लीगल आहे, म्हणजे ते कायदेशीर नाही. Similarly, another examples are relevant, irrelevant. संबंधित आणि संबंधित नसलेला. Patient, impatient. संयम असलेला, संयम नसलेला. Important, unimportant. महत्वाचा, महत्वाचा नसलेला. Satisfied, dissatisfied. समाधानकारक, असमाधानकारक. For example, we can use this in the sentences also. I am satisfied with my examination scores. I am not satisfied with my result at this time. आपण उदाहरण तयार करू शकतो सॅटिस्फाईड आणि डिससॅटिस्फाईड वर्ड यूज करून. मी माझ्या रिझल्टवरती सॅटिस्फाईड आहे म्हणजे काय, मी माझ्या रिझल्टवरती समाधानकारक आहे. आणि आपण याच्याच ऑपोजिट वेगळं उदाहरण घेऊ शकतो की मी माझ्या रिझल्टवरती खुश नाही म्हणजे मी असमाधानकारक आहे, अशा प्रकारे. Advantage, disadvantage. फायदे, तोटे. Complete, incomplete. पूर्ण, अपूर्ण. Effective, ineffective. प्रभावी आणि प्रभावी नसलेला. Now friends, we will see that there are several categories into these antonyms also. Let us learn this one by one. A word may at times have more than one or more antonyms where each word is the opposite of the other word. There are three classifications of antonyms such as graded antonyms.
मित्रांनो, आता आपण यामध्ये बघू शकतो की अँटोनिम्स या वर्डसाठी एकापेक्षा जास्त अँटोनिम्स देण्यात आलेले असतात आणि ते अँटोनिम्स हे 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले गेलेले आहेत आणि पहिली जी कॅटेगरी आपण अभ्यासणार आहोत ती आहे ग्रेडेड अँटोनिम्स म्हणजे श्रेणीबद्ध विरुद्धार्थी शब्दांची. In this category we will see few of the examples which are completely opposite to each other and without adding any prefix in the beginning, such as happy, sad. आता आपण यामध्ये मित्रांनो काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल आहे हॅपी सॅड म्हणजे आनंदी दुःखी. Next is fast, slow. जलद हळू. Dark, light. गडद प्रकाशित. Wide, narrow. रुंद अरुंद. Now friends, we will see the another category of antonyms which is complementary antonyms. For example, dead, alive. मित्रांनो, आता आपण पुढील कॅटेगरी अभ्यासणार आहोत जे की आहे कॉम्प्लिमेंटरी अँटोनिम्स म्हणजेच पूरक विरुद्धार्थी शब्द. यामध्ये पहिलं जे उदाहरण आहे ते आहे डेड अलाइव्ह म्हणजे मेलेला आणि जिवंत. Man, woman. पुरुष महिला. True, false. योग्य चुकीचे. Day, night. दिवस रात्र. Single, married. अविवाहित आणि लग्न झालेला विवाहित. Question, answer. प्रश्न उत्तर. Now we will see the another category which is relational antonyms. मित्रांनो, आता आपण अभ्यासूया पुढील कॅटेगरी जी आहे रिलेशनल अँटोनिम्स म्हणजे संबंधी विरुद्धार्थी शब्द. And the examples are doctor, patient. चिकित्सक रुग्ण. Mother, daughter. आई मुलगी. Give, take. घेणे आणि देणे. Seller and buyer. विकणारा विकत घेणारा. Lost, found. हरवलेला आणि सापडलेला. Above, below. वरती खाली. Now we will see antonyms with the prefix non. मित्रांनो, आता आपण अभ्यासूया प्रिफिक्स नॉन वापरून विरुद्धार्थी शब्द. For example, sense, nonsense. सेन्स अँड नॉनसेन्स म्हणजे संवेदना आणि मूर्खपणा. Entity, non-entity. एंटिटी अँड नॉन एंटिटी म्हणजे अस्तित्व आणि अस्तित्व नसलेला. Payment, non-payment. दिलेली रक्कम आणि न दिलेली रक्कम. Now friends, we will see another antonyms with the prefix un, un. And the examples are able, unable. सक्षम असक्षम. Likely, unlikely. शक्यता शक्यता नाही. Fortunate, unfortunate. भाग्यवान आणि दुर्दैवी. Forgiving, unforgiving. क्षमाशील आणि अक्षम्य. Similarly, another antonyms with the prefix in. And the first example is decent and indecent. मित्रांनो, आता आपण पुढील प्रिफिक्स इन वापरून अँटोनिम्स तयार करणार आहोत. फर्स्ट आहे डिसेंट, इनडिसेंट. सभ्य असभ्य. Tolerant, intolerant. सहनशील असहिष्णु. Discreet, indiscreet. विवेकी अविवेकी. Excusable, inexcusable. क्षम्य अक्षम्य. So friends, this is how we learned today's topic, antonyms and synonyms. I am sure you learned this topic thoroughly with detailed understanding on it. And you can expand your word power with communication and reading writing skills as well. Now next we have mentioned exercise and then after answer key to solve the same. Do your exercise successfully and I am sure you will learn thoroughly. Thank you. Have a nice day. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learnt. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.